स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमच्याकडे स्टील भांडी, संसार उपयोगी साहित्य, सोफा सेट, फर्निचर, कूलर, डायनिंग टेबल, आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक, व्हरायटी अनेक। आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच। वाजवी दर, सजवा फर्निचरने तुमचे घर। सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध। स्टील भांड्यांना 5 वर्षे गॅरंटी, तर फर्निचर साहित्यास किडवाळीपासून लाईफ टाइम वॉरंटी। खात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे। आमचा पत्ता रवींद्र वस्त्रनिकेतन शेजारी सलगरे। संपर्क 90 96 25 91 38। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। सलगरे येथे महिला दिनाच्या निमित्ताने सलगरे ग्रामपंचायतीच्या वतीनं महिलांसाठी विविध स्पर्धा व सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। शनिवारी रात्री 8 वाजता सिद्धेश्वर मंदिर प्रांगणात हा कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभाग घेत खेळाचा आनंद घेतला। या कार्यक्रमास मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या पत्नी सुमनताई सुरेशभाऊ खाडे यांची विशेष उपस्थिती लाभली होती। सर्वप्रथम प्रतिमा पूजन करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली। या प्रसंगी सलगरेचे माजी सरपंच तानाजीराव पाटील, सलगरेच्या विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील, उपसरपंच रमेश चाळके यांच्यासह सर्व महिला व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली गाडवे यांनी केलं। विविध मनोरंजनात्मक खेळ घेत उपस्थितांची मने त्यांनी जिंकली। यावेळी सासू सून मायलेक या जोडीच्या स्पर्धेचे विजेते पुढील प्रमाणे: प्रथम क्रमांक सोनेची बटन टॉप्स व पैठणीच्या विजेत्या अर्चना चाळके, द्वितीय क्रमांक चांदीचे नेकलेस व पैठणीच्या विजेत्या मालन मासाळ, तृतीय क्रमांक चांदीचे पैंजण व पैठणीच्या विजेत्या रेणू अभंगराव, चतुर्थ क्रमांक चांदीचा छल्ला व पैठणीच्या विजेत्या दीपाली अजेटराव, पाचवा क्रमांक सोन्याचा मुगवट व पैठणीच्या विजेत्या स्वाती अजेटराव यांनी पटकावला। यावेळी वैयक्तिक स्पर्धकांनी पटकावलेल्या बक्षिसांमध्ये प्रथम क्रमांक लक्ष्मी खिचडी, द्वितीय क्रमांक वैशाली कांबळे, तृतीय क्रमांक साधना खताळ, चतुर्थ क्रमांक नंदिनी कांबळे, पाचवा क्रमांक पल्लवी माळी यांनी पटकावला। यावेळी अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना पैठणी, स्टील पिंप, कुकर, इडली पात्र, स्टील हंडा, स्टील डबा, स्टील घागर व इतर अनेक भेटवस्तूंपैकी एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे। केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेतील लाभार्थ्यांचाही सुमनताई खाडे यांच्या हस्ते सन्मान स्त्री शक्तीचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। यामध्ये पवित्रा वीरभद्र कोष्टी, आकाताई अनंत भोरे, संगीता अशोक एकुंडे, सविता शंकर चाळके, संगीता अशोक कुंडले यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती। आदरणीय व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या नंदा भाऊंच्या बहिणी यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आता खूप वेळ झालाय, तानाजी दादांनी तर भरपूर बोललेत, आता आम्ही काही बोलत नाही, त्याबद्दल मी दिलगिरी। वास्तविक बक्षीस फार मोठं महत्वाचं जरी नसलं तर सगळ्यांना कसं मिळेल याचा विचार ग्रामपंचायत करते। त्याचबरोबर या ठिकाणी महिलांच्या बाबतीमध्ये मी वारंवार सांगतो की सलगर गावामधल्या महिला जिथं सहभाग घेतात तिथं नक्कीच तो कार्यक्रम चांगला होतो। सहकार्य केलेला आहात, पाठीमागं उभं राहिलेला आहात, असंच भविष्यकाळामध्ये सुद्धा मदत करावी, पाठीशी ठामपणाने उभं राहावं एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो। केंद्रबिंदू मानून काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। वास्तविक महिलांच्या बाबतीमध्ये फार मोठा प्रश्न भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा वास्तविक या ठिकाणी विद्यमान सरपंच जयश्रीताई पाटील यांच्या पुढाकारानं त्यावेळेचे उपसरपंच हार्गे मॅडम यांनी फार मोठे विहिरीचं नियोजन केलं आणि तुम्हालाही माहिती आहे की आज सलगर गावामध्ये पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण झाला असता, पण यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी एवढी मोठी विहीर काढली की आपण येंडोली जिल्हा परिषद मतदारसंघाला पाणी पुरवठा करू शकतो। एवढं मोठं विहिरीचं काम या ठिकाणी झालेलं आहे। मावशी आपण हे थोडं जरा भाऊच्या पाठीमागे लागून सलगर गावाला सातत्यानं वेगवेगळ्या कोण काय येणार पण मदत करण्याचं काम या ठिकाणी करत आहात। मी सलगर गावच्या ग्रामस्थांच्या वतीनं किंवा माझ्या माता भगिनींच्या वतीनं तुमचं सुद्धा मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतोय आणि आभारी मानतोय। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना सलगर ग्रामपंचायत कामकाज करत असताना जर काही एखाद्या
कामामुळं सलगर ग्रामपंचायत असेल, सरपंच असतील, उपसरपंच असतील, आमच्या सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य असतील किंवा कर्मचारी असतील यांच्याकडून काही कामकाज करण्यामध्ये एखादी त्रुटी निर्माण झाली असेल, त्यांच्यामुळं तुमच्या कामाचा मध्ये जर कुठं खोळंबा झाला असेल किंवा आमच्या वागण्या बोलण्यामधून तुमच्या एखाद्याचं मन थोडंसं नाराज झाला असेल तर या सर्वांच्या वतीनं मी या संघटनेचा पॅनल करून जाण्यावर तुमची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि थोडंसं जरा तुमच्या पुन्हा भावना दुखवणार नाही किंवा विकास कामामध्ये आम्ही कुठं कमी पडणार नाही याची ग्वाही सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी देतो. जास्त वेळ